गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बघा सकाळ सकाळचं वातावरण. सकाळचं नाही, आज 9 वाजल्यात. आज आहे शनिवार. रवी सर काय आता गेलं नाही, पण चालली उरकायची तयारी. आज थोडा उशीरच झाला, रात्री यायला उशीर झाला. आम्हीच थांबवलं होतं हॉटेलला. 12-12:30 वाजल्या होत्या. आम्ही गेलतो राशीनला. ते तर व्हिडिओ टाकायचाच राहिला, पण टाकीन आता निवांत दुपारून. मामाच्या इकडं जागरण होतं, त्याच्यामुळं आत्या बापू तुम्हाला तर माहिती गेलेत. बाहेरचं वातावरण बघा कसं आहे. त्यांचं चाललंय उरकायचं काम, म्हणून चहा मांडलाय इकडे छानपैकी. धार पण काढली या. धार काढून अण्णाला म्हणलं दूध घालायला जा आजच्या दिवस, आता बापू नाहीत घरी. मस्तपैकी मटकी, मोड आलेली मटकी, त्यात टोमॅटो मटकी कांदा मिक्स करून असं मस्तपैकी मोकळी भाजी केली. आणि ती पण हिरव्या मिरचीची. एकदा हिरव्या मिरचीची तुम्ही मटकी करून बघा, असं टमाटो मिक्स करून एकदम मस्त लागते. मग याच्या धुवून अन्नाला म्हणलं होतं काढ व्हिडिओ, बघ कसा चाललंय करायचं, पण त्याचं चाललं होतं तिकडंच. पप्पा बरं जाऊ का हॉटेलवर, पप्पा बरं जाऊ का, त्याच्या नादात त्यांनी राहिलं करायचं. आता भाकरी करायचं, सगळं साहित्य खाली घेतले आणि म्हणलं चला एकदाचा चहाच करावं. गॅस विजला का काय. बऱ्याच वाजल्यात, आज 9 वाजून गेलं. सगळं काम आवरून म्हणलं आता डायरेक्ट उशिरा स्वयंपाक करावं, कारण का ज्ञानेश्वरी तर शनिवार असल्यामुळं गेली शाळेत. मांजराचं कसं काम चाललंय, कुत्र्याने धरल्यावर कसं होईल. गाडीत पळण, इकडं पळण, पत्र्यावर जाईन, कुठं जाईन. रात्रीच झाडून काढलं होतं, तरी पाला अजून इकडे एवढा पडलाय. थोडा राहिलाय पाला. आज सकाळची लाईट होती, त्याच्यामुळं थोडंसं झाडांना पण पाणी दिलं. असं थोडं लई सुकायला लागले ती झाडं. लाईट संध्याकाळची असली की संध्याकाळी मोटर चालू केली की होतं ना. तर थोडा हो का पाला राहिलाय थोडं. असं मस्त सकाळ सकाळ आमच्या इकडं वातावरण झालेलं असतं. चहा राहायचा उतू. गाईला पण खाया एकदा टाकते, एकदा टाकलं होतं धारी काढल्यावरती. सगळीकडं पाला पडतोय. हो का, ह्याचा तर पडलाय असतं. बोलत म्हणलं असं एक व्हिडिओ काढा मस्त, असं काम करत करत बोलत तुमच्या समजत. असं बसून मोकळ्यात हे करून तर काय मला जमणार नाही व्हिडिओ काढायला. मला वाटलंच होतं तुझं खायला संपलंय, म्हणूनच मी आली होती. म्हणलं आता एकदा भाकरीला बसल्या. वादुळाची आणून ठेवलंय नाही त्याला, मगाशी आणला होता कावळा एक काढून. सकाळचंच काढून ठेवावं लागतं. आता 2-3 दिवस झालं उठणार. बापू तेव्हा बुधवारी गेलं तर आता आज केव्हा यायचे, येतील दुपारपर्यंत, मग आणतेली ऊस. हाय उलट पालट अगं तसं हो खा. थोडंसं उन्हाला बांधल्यावर पाणी किती म्हणून त्या तिकडं पटांगणात बांधावं लागतं. आता काय झालंय, लिंबाचा पाला पण सगळा पडलाय. तुला टाकलंय खा, तुला पण टाकलंय खा म्हणलं. तुडावती वय ग. गार सावलेले पडते उन्हाळ्याचं, पण आता हे पाला झाल्यामुळं असं दिसतंय. असं होतो माझा आले इकडं फिरत असंच म्हणलं चला हो काळा चहा. होतो जातोय काय जणू बाहेरून चक्कर मारून असतो, पण नाही गेला होतो. येत्या आज आमच्या आत्या बापू घरी आज शनिवार. आम्हाला उद्याच्या दिवस हरभऱ्याची भाजी फोडायची या. परवा दिवशी आणि एक लग्न आहे सोमवारी, आमच्या आत्याच्या मावस भावाच्या पोरीचं आहे. त्यामुळं आत्या तिकडं जातात बारामतीला, लग्न आहे. मग परत मंगळवारपासनं झालं सांडगं घालायला चालू काम. हाय यांच्या ऑर्डरी रात्री काय टाकल्यात निम्या अर्ध्या, उरकलं नाही पार्सल हे बांधायला. आज आणि पार्सल पॅक करून बांधायचा तवा तापला तिकडे, चला भाकरी करायला. पण आता ही चहा दिल्याशिवाय त्यांना काय पर्याय नाही. सकाळ वाढून झालं त्यांना चहा दिला नव्हता सकाळी. म्हणलं आज त्यांना 9 वाजून गेला तरी चहा द्यायला नाही. हॉटेलवर जायला आज उशीर झालाय त्यांना. पण काय तिथलं सगळं व्यवस्थित नियोजन आहे, त्यामुळे होतंय पटापटा, काय अडचण.
बोकडं बिकडं कापून हे करून झाले असतील. आता गेलं की शिजवायला बघत्याने लगेच व्हिडिओ काढून टाकत्याल. त्यांना काम चालू आहे. ज्याची त्याची कामं आपापली पटापटा करून दिलेले आहेत. तुम्हाला रात्री गेलो होतो हॉटेलवर, पण उशिरा झाला त्यामुळे काय हॉटेलचा व्हिडिओ काढला. म्हणलं जाऊ द्या, राशीनवरनं डायरेक्ट तसंच भिगवणवरनं सरळ हवेने गेलो. 12:30पर्यंत तर गिरायकच चालू होते. मग हॉटेल बंद केल्यावर आम्ही परत घरी आलो. इकडं अण्णा, ज्ञानेश्वरी, मी सगळीच होतो. काकी, नाना. काकींच्या गाडीत गेलो, जाताना येताना आलो यांच्याकडे. झाला पाहुण्या रावळ्यांच्या जावं पण लागतंय. व्हिडिओ बघा तुम्ही. आता टाकणार आहे हा व्हिडिओ सकाळ सकाळचा, म्हणलं टाकावा आधी. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.